जे आजचा जे विषय आहे त्यावर काही बोलावं. नमस्कार सगळ्यांना. या आपल्या विषयाच्या सत्रात मृत्यू या विषयाच्या सत्रात आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत आणि मागचे 2 टप्पे सोपे होते असं वाटतंय. आजचा टप्पा जास्त अवघड आहे पण अशक्य नाहीये. पण थोड्या वेळात आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूया की अशक्य नाहीये हे, कारण मरण ही अटळ आहे. तसंच आपली मुक्ती, आत्म्याची मुक्ती पण ही पण अटळ आहे. कारण जेव्हा आपला आत्मा हा एक देवाचाच अंश आहे, त्या कॉन्शियसनेसचाच अंश आहे आणि तो फक्त आता फिजिकल बॉडी आणि मग अजून आपण बघणार आहोत की तो कसा आपल्या बॉडीमध्ये आहे, पण शेवटी त्याला त्या परमात्म्यात विलीन व्हायचंय. फक्त कधी हे आपल्या ऍक्शन्सवर अवलंबून राहणार आहे आणि आपण आपले कर्म कसे करणार आहोत त्याच्यावर ते राहणार आहे. वेळ आपण ठरवणार, पण फायनल डेस्टिनेशन प्रत्येक आत्म्याचं हे परमात्म्याशी मिलन हे आहेच नक्की. आपण आता आज काय बघणार आहोत की पुनर्जन्म ह्याच्यावर थोडासा नजर टाकणार आहोत आणि त्याच्यानंतर त्याच्यात फ्रीडम म्हणजे तिथून मुक्ती आहे का सारखंच आपण जन्म घेत बसतो. पहिलं आपण हे समजून घ्या की आपला हा जन्म जेव्हा आपण आपला आत्मा एक रूप धारण करतो तर असे मनुष्याचं रूप येऊस्तोपर्यंत त्याला 8 मिलियन इन्कार्नेशन्स म्हणजे तेवढ्या सायकल्स मधनं जन्म पुनर्जन्म ह्या एवढ्या सायकल्स मधनं जाऊन आपल्याला मनुष्याचा जन्म येतो. त्यामुळे योगानंदांनी म्हटलंय की मनुष्य हा जन्म खूप पवित्र आहे, खूप मोठा आहे, त्याच्यात कॉन्शियसनेस आहे आणि तेव्हा त्याच्या विचारांमध्ये पण खूप ताकद आहे. त्यामुळे तो घडवू शकतो खूप गोष्टी, खूप पॉवर आहे त्या ह्याच्यात आपल्या ह्या आत्ताच्या जन्मामध्ये. आपल्यात ऑलरेडी जी इनबिल्ट आहे, फक्त ती आपल्याला आता ऍक्सेस करता येत नाही, आपल्याला माहिती नाहीये. आता पुढे जायचं तर मग ह्याच्या नंतर काय, मृत्यू झाला आहे, आपली ऍस्ट्रल बॉडी आपण मागच्या वेळेस बघितलं, तर थोडं त्याच्यात पुढे जाऊ की आपल्या आत्म्याला 3 आवरणं असतात असं समजूया. जसं मागच्या वेळेस नेहाताईंनी एक सुंदर उदाहरण घातलं, ते थेंब आपल्या समुद्रात मिळतात, तेच उदाहरण जर थोडस पुढे नेलं तर असं समजूया की ते पाणी एका बाटलीत बंद आहे आणि त्या बाटलीला एक झाकण लावलंय. ती बाटली अजून एका बाटलीत घातलीये, त्याला एक झाकण लावलंय आणि परत त्या 2 बाटल्या अजून एका बाटलीत घातल्या आणि त्याला झाकण लावलंय. म्हणजे अशा 3 बाटल्या आहेत आणि मग तो थेंब आहे. आणि ही बाटली आपण समुद्रात टाकली तर ती तरंगती आहे, म्हणजे ती समुद्रात पण आहे, पण तो थेंब, ते पाणी समुद्रापासून दूर आहे कारण त्याच्या भोवती त्याला 3 आवरण आहेत. तसंच आपला आत्मा, आपल्या आत्म्याभोवती असे 3 आवरण आहेत. हे सगळी जी पृथ्वी युनिव्हर्स जे आहे हे गॉड्स कॉन्शियसनेस आहे. कॉन्शियसनेस म्हणजे मराठीत आता मला एक्झॅक्ट वर्ड माहित नाही, पण ती स्पंदनं आहेत आणि आपला आत्मा त्यातलाच एक भाग आहे, त्या परमात्म्यातलाच एक भाग आहे, फक्त त्याच्या भोवती 3 आवरणं आली आहेत. त्याच्यामुळे काय वाटतंय की हा आत्मा वेगळा, हा माणूस वेगळा, तो माणूस वेगळा आणि त्याच्यात सेपरेशन येतं. ही बाई आहे, हा पुरुष आहे किंवा हे बाळ आहे, किंवा हे जे सेपरेशन येतं ते आपल्या थिंकिंगमुळे येतं. ऍक्च्युअली तो आत्मा पूर्ण त्या कॉन्शियसनेस मधलाच एक भाग आहे. ह्या 3 ज्या बॉडीज आहेत आपल्या भोवती, ते पहिली फिजिकल बॉडी म्हणजे आपलं शरीर, ह्याला फिजिकल बॉडी म्हणतोय. सो जेव्हा आपण मरतो तेव्हा हे फिजिकल बॉडी निघून जाते आणि मग दुसऱ्या 2 बॉडीज ज्या आहेत त्याला ऍस्ट्रल बॉडी आणि कॉझल
बॉडी असं म्हटलंय. कॉझल बॉडीच्या आतमध्ये आपला तो आत्मा आहे आणि तो आत्ता आपल्या शरीरात आहे ऑब्विसली. तर जेव्हा फिजिकल बॉडी जाते, जेव्हा मरण होतं आपलं, आपण पुढे काय घेऊन जातो ते बघूया. आपण म्हणतो ना आपण काही घेऊन जाणार नाहीये. मटेरियलिस्टिक गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या इथे राहत आहेत. आपलं घर दार बाकीच्या सगळ्या मटेरियल मॅटर जे आहे ते सगळं इथे राहतं. ते आपण काही घेऊन जात नाही. पण आपण काहीतरी घेऊन जातो. त्या काय जातो तर ते दुसऱ्या दोन बॉडीज ज्या आहेत, ऍस्ट्रल बॉडी आणि कॉझल बॉडी, त्या घेऊन जातो. आता मला थोडस त्याच्यात थोडा उजेड पाडायचा आहे की त्या तीन बॉडीज मध्ये काय आहे. ऍस्ट्रल बॉडी जी आहे, ऍस्ट्रल बॉडी मध्ये आपले विचार आहेत, इमोशन्स आहेत, चित्त आहे, हे आणि आपल्या डिझायर्स आहेत, इंटेलिजन्स आहे, हे सगळं त्या सटल बॉडी ऍस्ट्रल बॉडी मध्ये आपलं स्टोर्ड आहे. त्याच्याबद्दल मी थोडस एक लाईन वाचते ते आपलं सोपं होईल. ही जी ऍस्ट्रल बॉडी आहे त्याच्यामध्ये माइंड, इगो, चित्त म्हणजे इमोशन्स, इंटेलिजन्स, 10 सेन्सेस आणि 5 प्राण, हे सगळं त्या ऍस्ट्रल बॉडी मध्ये असतं. आणि हे सगळे स्ट्रेसेस जे आपण ह्या आयुष्यामध्ये जे करत असतो त्याचे स्ट्रेसेस या बॉडीवर राहतात आणि हे आपण पुढे घेऊन जातो. फक्त मटेरियल बॉडी इथेच सोडतो, म्हणजे फिजिकल बॉडी इथेच सोडतो. रिइन्कार्नेशन म्हणजे काय, पुनर्जन्म म्हणजे काय, थोडक्यात वाचते कारण या एका लाईनवर अख्खं आपल्याला पुढे बोलायचं. Reincarnation means that the soul, being superior to the body, survives, passes to another body. म्हणजे जेव्हा मरतो तेव्हा तो परत दुसरा जन्म घेतो, तेव्हा दुसरं वस्त्र धारण केल्यासारखं तो घेतो आणि परत जन्माला येतो. पण त्याचं ऍस्ट्रल बॉडी आणि कॉझल बॉडी त्याच राहतात. त्याच्यावर तो अजून एक वस्त्र धारण करतो आणि येतो आणि मग तो परत ते आयुष्य जगायला लागतो आणि त्याचे स्ट्रेसेस म्हणजे वर्किंग आउट ऑफ द इफेक्ट्स अँड ट्रेसेस ऑफ ऍक्शन डन बिफोर विच आर लॉस्ट इन सटल बॉडीज, हे सगळे त्या सोल बरोबर येतात. आता तुम्हाला अशी उदाहरणं खूप असतील की काहींची स्प्लिट पर्सनॅलिटी असते, म्हणजे तो घटक्यात काही वेळा वेगळा असतो आणि काही वेळा वेगळ्याच प्रकारचा तो अनुभव त्याला येत असतो. ते का होत असतं तर त्याच्या पूर्वीच्या जन्मामधल्या ऍक्शन्स त्याच्या मध्ये स्मृतीत येत असतात. जेव्हा आपण दुसरा जन्म घेतो तेव्हा आपल्या आधीच्या स्मृती सगळ्या गेलेल्या असतात. फक्त काही स्ट्रेसेस या ऍस्ट्रल बॉडी मध्ये असतात. अशी आपल्याकडे खूप उदाहरणं आहेत की लहान मुलं काही वेळा एकदम वेद वाचायला लागतात किंवा खूप मंत्र म्हणतात किंवा अशा काहीतरी स्पेशल क्वालिटीज आपल्याला त्यांच्यात दिसतात. या का होतात, त्या त्यांच्या मागच्या जन्मातल्या स्मृती असतात. इवन फॉर एक्झाम्पल, एखाद्या वेळेस एक बाळ जन्माला येतं आणि ते लगेच मरतं, तर त्याला रिझन काय आहे? त्याला रिझन हे आहे की त्याच्या पास्ट लाईफ मध्ये त्याच्याकडनं असे काही कर्म झालेले असते ज्याची फळं तो आता, म्हणून त्याचं कदाचित मरण लवकर येतं. तर आता हे झालं सगळं रिइन्कार्नेशन. ह्याच्या पुढे जर आपल्याला जायचं असेल तर हे कशावर बेस्ड आहे आणि ह्याच्यातनं आपण ह्या चक्रांमधनं बाहेर पडू शकतो का, हा महत्वाचा प्रश्न आहे आणि त्याच्यावर मी जास्त भर देणार आहे. पहिली गोष्ट, रिइन्कार्नेशन का होणार आहे, कारण आपले कर्म जे आहेत ते आपल्याला पुन्हा जन्माला यायला लावणार आहे. म्हणजे काय, आपल्या डिझायर्स आहेत किंवा काही करायच्या गोष्टी राहिलेल्या असतात, छोटीतली छोटी डिझायर ही पूर्ण व्हायला लागणार आहे. कारण ह्या जगाचा, ह्या युनिव्हर्सचे नियम आहेत. जर आपण एखाद्या खेळाचे नियम समजून घेतले ना तर ते खेळ समजायला खूप सोपा असतो. तसंच याचे नियम आहेत. लॉ ऑफ कर्मा आहे. कर्माचा लॉ खूप प्रिसाइज आहे. आपण जे पेरतो तेच उगवतो. ऍज यू सो शॅल यू रीप असं म्हणलेलं आहे आणि ते खोटं नाहीये. कारण ज्या ऍक्शन्स आपण ह्या आयुष्यात करणार आहोत त्याच्या प्रत्येक रिॲक्शन्स येणार आहेत. आणि हे मी मागच्या 2 भागांमध्ये खूप भर दिला होता की विचार खूप याच्यात एक मेजर रोल प्ले करतात. कारण आपल्या विचारांमध्ये ताकद आहे आणि त्या ताकदीने एक एनर्जी पास होते आपल्या विचारांमधून.
आणि त्याच्यानंतर कुठलीही ऍक्शन घडायच्या आधी आपल्याला विचार करावा लागतो. आपल्या ऍक्शन्स ज्या आहेत, ज्या आपण करणार आहोत, त्याच्यातनं एक एनर्जी बाहेर येते आणि त्याची रिॲक्शन आपल्याला येणार आहे. सपोज मी जर आज एखाद्या कोणावर तरी ओरडले जोरात, तर ती एनर्जी भले त्या माणसाकडनं नाही पण कुठनं तरी परत ती माझ्याकडे रिटर्न. तसंच जर मी कुठलं तरी चांगलं कर्म केलं तर ती पॉझिटिव्ह एनर्जी, ती गुड एनर्जी परत ती माझ्याकडे येणार आहे. आणि लॉ ऑफ कर्मा हा या सगळ्याची गोळाबेरीज ठेवत असतो. त्यामुळे तो सगळं प्रत्येकाचं लिहून ठेवतो असं म्हणू शकतो आपण, कारण तिथे सुटका नाहीये. म्हणून आपल्या ऍक्शन्स ज्या आपण करणार आहोत ह्या खूप महत्वाच्या आहेत. आणि दुसरी अजून एक गोष्ट मला ह्याच्यात सांगावी वाटते की आपल्या ऍक्शन्स ह्या कुठल्या प्रकारे व्हायला पाहिजे हे पण आपल्याला सांगितलेलं आहे. ते पण आपण पुढच्या भागात आता म्हणजे पुढच्या काही वेळात आपण ते समजून घेऊया. पण आपण अजून एक गोष्ट मला सांगायची होती, ती सगळ्यात महत्वाची आहे की because we do not remember a wrong action done in past, it cannot therefore be reasoned that we are free from evil result. म्हणजे काय, जसं आपण दुसरा जन्म घेतो, आपल्या पूर्वीच्या स्मृती सगळ्या निघून जातात आणि खूपदा आपल्याला असं वाटतं ह्या जन्मात की हे तर मी नाही मागितलंय, मी तर हे असं नाहीये, मग माझ्या वाट्याला हे काय. आणि तेव्हा आपल्याला हे समजत नाही की ह्या माझ्या वाट्याला आता का आलंय, कारण मी मागच्या काही जन्मांमध्ये असं काही केलेलं असेल ज्याच्यामुळे त्याची फळं मला आता मिळत आहेत. पुष्कळदा असं म्हणतो आपण, मी का, मला हे का, मला हा त्रास का. तर आपल्याला विचार हा करायचा आहे की कदाचित मागच्या जन्मांचा हा परिणाम आपण आता भोगतो. हे जर विचार क्लिअर केले ना तर मग आपल्या ऍक्शन्स पण बदलतात. आता थोडंसं आपण कर्मावर लक्ष देऊ. लॉ ऑफ कर्मा काय, ऍज यू सो शॅल यू रीप. आता ह्याच्यामध्ये जी रिॲक्शन आपण किंवा जी ऍक्शन आपण करणार आहे त्याची इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन आपल्याला येणार आहे. ती भले आत्ता येणार आहे किंवा पुढच्या जन्मात येणार आहे, पण ती येणार आहे. स्ट्रॉंगर द विल, द ग्रेटर द फोर्स ऑफ एनर्जी and greater consequently the energy impact on material events. परमहंस योगानंदांनी एनर्जीवर खूप भर दिलाय आणि विल पॉवरवर भर दिलाय. त्यामुळे मी आता ज्या विल पॉवरनी एखादी ऍक्शन करणार आहे तर तेवढीच स्ट्रॉंगली ती मला रिटर्न येणार. त्यामुळे आपण सुज्ञ होऊन ठरवू शकतो की मी आता कशा प्रकारच्या ऍक्शन्स करू, चांगल्या करू का वाईट करू. तुमच्या प्रवृत्तीनुसार पुढचा जन्म येणार आहे. सपोज तुम्ही खूप वाईट ऍक्शन्स करताय ह्या जन्मात, खूप वाईट करतोय, गुन्हे करतोय, मारतोय लोकांना, तर मग माझा पुढचा जन्म कसा येईल, त्या कॉन्शियसनेस मध्ये येईल. जर मी चांगले कर्म आता करत राहिले तर माझा पुढचा जन्म चांगल्या कॉन्शियसनेसच्या व्हायब्रेशनच्या एरियामध्ये येईल. तर जेव्हा आपण ऍस्ट्रल वर्ल्ड मध्ये जातो तेव्हा त्याच्यात सुद्धा अशा लेवल्स असतात, त्या लेवल प्रमाणे आपला तिथे जन्म होतो. पण मग असं आहे का की जो नेहमीच दुष्कृत्य करतो, वाईट कामं करतो, मग त्याला ह्याच्यातनं सुटका नाही का? तसं नाहीये. प्रत्येकाला ह्याच्यातनं सुटका आहे. देव प्रत्येकाला माफ करतो. हा परमात्मा प्रत्येकाला माफ करू शकतो, प्रोव्हाइडेड तो तेवढ्या इंटेन्सिटीने त्याला हाक मारतोय की बाबा रे बास, आता मला हे सहन होत नाही, आता हे तू घे तुझ्याजवळ. आणि त्याच्याशी आपण एकरूप व्हायचा प्रयत्न करतो. हे जेव्हा आपल्याला वाटायला लागतं तेव्हा त्याचा पुढचा मार्ग इम्प्रुव्हमेंटचा होत जातो. डेथ ही ऍक्च्युली पॉझिटिव्हली बघितलं तर डेथ झाल्यानंतर पुढचा जन्म जो येतो तो आपल्याला इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी येतो. जसं एखादा लहान मुलगा शाळेत जातो, तो एका इयत्तेत फेल होतो, पुन्हा त्याला त्याच्यात बसायला लागतं.
पुन्हा त्याला अभ्यास करायला लागतो, त्याला पास झाल्यानंतरच तो पुढच्या इयत्तेत जातो. इथं पण तसंच काहीतरी आहे की आपल्याला आपले लेसन्स इथे लर्न करण्यासाठी परत परत यावं लागतं. त्याचमुळे मी म्हणलं मुक्ती जी आपली आहे ही आपल्या हातातच आहे, फक्त ती कधी हवी आहे आणि आपण कधी ह्याच्यातनं सगळ्यांना जागे होणार आहोत त्याच्यावर हे सगळं अवलंबून आहे. परमहंस योगानंदांनी म्हणलं की तुम्हाला ही जाणीव होण्यासाठी सुद्धा की मला ह्याच्यातनं बाहेर पडायचंय, ह्याच्या पलीकडे अजून काहीतरी आहे हे जाणून घ्यायची इच्छा होण्याला सुद्धा खूप गुड 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 कर्म लागतं. म्हणजे ती इच्छा व्हायला सुद्धा तुम्हाला त्या कॉन्शियसनेस लेवलला व्हायब्रेट व्हायला सुद्धा खूप गोष्टी घडाव्या लागतात, तेव्हा तुम्ही तो मार्ग पत्करायला लागता, नाही तर तुम्ही त्या चक्रामध्ये गोल गोल फिरत राहता. आणि मग एखाद्या वेळेस तो माणूस थकून म्हणतो बस आता मला ह्याच्या पलीकडे काहीतरी असेल जे मला शोधायचं. आणि तो शोध म्हणजे आपण जे आता करतोय तो स्पिरिच्युअलिझम, सेल्फ रिअलायझेशन. सेल्फ रिअलायझेशन हे त्या माणसाला काय आहे हे जाणून घ्यायची इच्छा होते, तेव्हा त्याचा मार्ग देवाच्या अँगलने पुढे जायला. कारण वाईट कर्म म्हणजे देवापासून आपण दूर जाणार आहे. त्या देवापेक्षा आपण असं म्हणूया कॉन्शियसनेस पासून, ओरिजिनल कॉन्शियसनेस पासून आपण दूर दूर जातो. आणि जेवढं दूर जायला लागतो आपल्या ऍक्शन्समुळे तेवढा आपला तो कट होतो जातो. कर्म मग करायचे कसे ह्याच्यावर पण सांगितलंय खूप ह्या पुस्तकांमध्ये. कर्म अँड रिइन्कार्नेशन हे पुस्तक मध्ये कर्म म्हणजे काय हे खूप सुंदर एक्सप्लेन केलेलं आहे. आणि कसं करायचं कर्म, मग कर्म करायचं कसं ते 2 मिनिटं आपण बघूया. ऍक्शन originates in the will which directs energy towards the desired end. This then is definition of willpower, desire plus energy directed towards fulfillment. आता willpower ह्याच्यात खूप महत्त्वाची आहे. आणि दुसरी गोष्ट जी आपल्याला ह्याच्यात करायची आहे ती की आपल्या ज्या ऍक्शन्स घडणार आहेत त्याला डिझायर्स अटॅच नकोय, अटॅचमेंट नकोय, नॉन अटॅचमेंटनी करायचंय. हे आधी समजायला थोडं अवघड जातं, पण जसं आपण ह्या विषयामध्ये खोल वाचायला लागतो तेव्हा आपल्याला एक एक गोष्टी एक एक लेअर क्लिअर व्हायला लागतात. आणि त्याच्यात योगानंदांनी असं म्हणलंय की the result of good and bad deeds are not experienced only after death. But heaven and hell are realities even here on earth, where people reap the painful consequence of their folly and harmonious results of right actions. Every action, every thought reaps its own corresponding rewards. ह्याचा पुढचा प्रश्न आहे की आपल्या ऍक्शन्स कशा पाहिजे. आपल्या ऍक्शन्स ह्या देवाच्या एकरूप होण्याच्या अँगलने पाहिजे. म्हणजे ह्याच्यासाठी आपल्याला एक बिलीफ असायला लागतोय महत्वाचा, जे गीतेत पण म्हणलंय निष्काम कर्म. फळाची अपेक्षा करायची नाही, आपलं कर्म करायचं आहे जे आहे ते. आणि डिझायर्स आणि एक्स्ट्रा जेवढ्या डिझायर्स आपण वाढवत जाऊ तेवढ्या पूर्ण करायला आपल्याला परत यावं लागेल. त्यामुळे आपल्या ऍक्शन्स करताना डिझायर्स नसायला पाहिजे. मला अजून एक महत्वाची गोष्ट इथे वाचायची आहे. 2 मिनिटं. मग असा प्रश्न आपल्याला येतो की ओके मग मी काहीच नाही केलं तर, मी नुसतं बसून राहतो, मी काहीच नाही करत. पण तसंही नाही चालणार. इथे योगानंदांनी खूप सुंदर म्हणलेलं आहे, actions performed to please God leave no attachments. म्हणजे देवाला आपण एकरूप होऊन त्याच्यासाठी प्रत्येक गोष्ट करायची आहे, तर तिथे त्या अटॅचमेंट्स राहत नाही. जर if you eat strawberry pie or make money with consciousness of pleasing God, म्हणजे तुम्ही इथं पैसे कमवा किंवा एखादी आवडती गोष्ट खा, पण ती त्याच्यासाठी खातोय, त्याच्यासाठी देतोय, ह्या अँगलनी जर तुम्ही तिथे बघितलं तर तुम्हाला त्याच्या अटॅचमेंट्स नाही आहेत.
If you act with greed or selfishness and die with those desires unfulfilled, you will have to come back. लेझी माणूस म्हणजे जो माणूस म्हणेल ठीक आहे मी काही उद्योगच करत नाही, माझे कर्म होणार नाही, त्यामुळे मला परत याची गरजच नाही, तर तिथे त्याच्या ऍक्शन्स देवाच्या अँगलनी प्लीज करणाऱ्या नसणार आहेत, त्यामुळे त्याला त्याच्यात परत यावं लागतंय. तर मग परमहंस योगानंद म्हणतायत की देअरफॉर नेव्हर बी आयडल, म्हणजे तुम्हाला तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीज कम्प्लीट करायच्याच आहेत. ऍबसेंट माइंडेड राहू नका, कसं पण मी काहीतरी करते. आणि इगोइस्टिक अम्बिशन्स, ओव्हर अम्बिशन्स घेऊन जिथे दुसऱ्याला त्याचा त्रास होईल अशा ऍक्शन्स आपण नाही करायच्या. पण हा सगळा जो आपल्या ऍक्शन्स आहेत या देवाला ऑफर करायच्या, त्याच्यासाठी करतोय तो डुअर आहे, मी नाहीये, मी नाही, तो माझ्याकडनं करून घेतो. मराठीत म्हणे ना, करता करविता तो आहे. म्हणजेच काय की तो आपल्याकडनं सगळं करून घेतोय, मी त्याच्यात माझा काही सहभाग नाहीये, पण मला ज्या रिस्पॉन्सिबिलिटीज दिल्यात त्या मी पूर्ण करतो. हा व्ह्यू आपण एक आपल्या कामामध्ये घेतला तर आपण कर्म जे आहे त्याची रिस्पॉन्सिबिलिटी पण आपल्याजवळ राहत नाही, देव त्याची रिस्पॉन्सिबिलिटी घेतो. अजून एक महत्वाची गोष्ट जी सांगितली, हा शेवटचा पॉइंट आहे माझा, की परमहंस योगानंद म्हणतात की कर्मातनं बाहेर यायचंय तर अजून एक सोपी गोष्ट आहे, देवावर प्रेम करा पूर्ण. आणि देवावर प्रेम करताना मेडिटेशन हा भाग आहे. मग कसं करणार? मेडिटेशन मध्ये तुम्ही जाऊन त्या सुपर कॉन्शियस लेवलला जाऊन त्याच्याशी कनेक्ट व्हा, कॉन्टॅक्ट करा. आणि साधा भोळा माणूस म्हणेल मला हे काही कळत नाही, त्यांनी निरपेक्ष त्याच्यावर जर प्रेम केलं देवावर तर ते देवापर्यंत पोहोचतो. पश्चाताप जरी केला तरी तो देवाजवळ पोहोचतो. आपण मोठे अवतार बघितलेत, संत बघितलेत, गुरु बघितलेत, त्यांचा रोल काय आहे ह्याच्यात? त्यांचा रोल सगळ्यात महत्वाचा आहे. कुठलेही गुरु त्यांचे डिसायपल्स, डेव्होटीज च कर्म त्यांच्या अंगावर घेतात. मग त्यांना नसतं का कर्म? हे जे अवतार आपण इथे बघतोय ह्यांचं स्वतःच कर्म नाहीये, ते त्याच्यातनं पूर्ण फ्री झालेले आहेत. पण मग त्यांना पुन्हा एक रोल मिळालाय की पुन्हा जन्म घेऊन त्यांना पूर्ण माहितीये की त्यांनी जन्म का घेतलाय पहिल्या क्षणापासून, आणि मग असंच बाकीच्या सोल्सना मदत करण्यासाठी, त्यांना तो परतीचा मार्ग दाखवण्यासाठी त्यांचा जन्म. महाअवतार बाबाजी हे इमॉर्टल सोल आहेत आणि त्यांचा उद्देशच हा आहे की क्रियायोग हा जो काय म्हणतात हे सायन्स जे त्यांनी इथं आणलं ते ह्याच्याच करता आणलं की आपण त्याचा उपयोग करून ह्या मार्गाला लागू, मेडिटेशन द्वारे ह्या मार्गाला लागू. आणि क्रियायोग हा एअरप्लेन रूट म्हणलेला आहे इव्होल्युशनला, इव्होल्युशन साठी. तर हे जर मार्ग आपण वापरले, रोज मेडिटेशन केलं, सकाळ संध्याकाळ त्याची गाठ घेतली मनातल्या मनात आणि त्याला ऑफर केलं सगळं, तर त्याच्याशी ओळख करून जशी आपण घेत जातो तसं तसं आपली मेडिटेशन करताना जी समाधी लागते त्या समाधीमध्ये आपण त्याच्याशी एकरूप होऊ शकतो आणि तिथून मग आपला पुढचा मार्ग सोपा होतो. खूप वेळा गुरु आपले कर्म, डिसायपल्सचे कर्म स्वतःच्या अंगावर घेऊन आपला मार्ग सोपा करत असतात. ते आपल्या भोवती मदत करायलाच असतात. फक्त आपला विश्वास तेवढा मोठा दांडगा पाहिजे आणि आपलं हार्ट ओपन पाहिजे, तेव्हाच ते आपल्याला मदत करू शकतात. त्यामुळे क्रियायोग ह्या मार्गाद्वारे रोज मेडिटेशन करून सकाळ संध्याकाळ देवाशी एकरूप व्हायचा प्रयत्न करणं ही आपला पहिलं पाऊल म्हणा. आणि एकदम पूर्ण एवढं सगळं विचार करण्यापेक्षा स्टेप बाय स्टेप एक पाऊल एका वेळेस घेत 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 तुम्ही नक्की त्या फायनल डेस्टिनेशनला पोहोचतात. आणि तिथे ते आपल्यासाठी सगळे आपले गुरु आपली वाट बघत असतात की हे कधी त्या डेस्टिनेशनला येतील, ते रिसीव्ह करायला तिथे आपल्याला उभे असतात. तर हे जे आपल्याला मेडिटेशनचे मार्ग जे सांगितलेले आहेत
त्याच्याद्वारे आपण आपलं सोल फ्रीडम कडे जाऊ शकतो. आणि मग त्याच्यात बऱ्याच गोष्टी आहेत ज्याच्यापासून आपले कर्म रिकामे व्हायला लागतात, आपल्याला समजायला लागतं आपलं ऑपरेशन डे टू डे कसं पाहिजे. आणि मग त्या अँगलनी हळूहळू एक एक घडी उलगडत जाते आणि मग आपलं सोल फ्रीडम त्याच्यातनं आपल्याला साध्य होतं. तर हा मोठा सर्कल जो आपण आपल्या तीन काय म्हणतात सेशन्स मध्ये मांडलाय, त्यात सगळ्यात महत्वाचा भाग आहे देवावर प्रेम करा निरपेक्ष. तो आपल्यावर स्पेशल ब्लेसिंग्स, त्यांची ग्रेस, गुरुकृपा ह्याला खूप महत्व आहे आणि ती होत असते आणि ती आपल्याला आपल्या संकटांच्या वेळेस नेहमी आपल्या मागे असते, आपल्याला मदत करायला असते आणि ते आपल्याला फायनली त्या डेस्टिनेशन कडे घेऊन जातात. सो आता मी नेहाताईंना विनंती करते की ह्याच्या पुढचा मार्ग त्यांनी घ्यावा. धन्यवाद. थँक्यू भाग्यश्रीजी. असं म्हणतात की जेव्हा पहिल्या माणसाचा जन्म झाला होता, लाईक द फर्स्ट माणूस जेव्हा जन्म झाला होता, किंवा ग्रुप ऑफ जसं एक ग्रुप ऑफ ह्युमन बिंग जेव्हा जन्मले होते, तेव्हा ऍक्च्युली असं झालं होतं की ते जसा त्यांचा जन्म झाला तसं त्यांना लक्षात आलं आणि ते ध्यानात बसले आणि त्या ध्यानामध्ये त्यांना समजलं की अरे हा, हे सगळं जे आपल्या आजूबाजूला आहे ते सगळं माया आहे. आणि मग ते परत देवाबरोबर एकरूप झाले. हा, अशी एक गोष्ट आहे. आता ते किती खरं आहे की नाही माहित नाही मला, पण असं असं म्हणतात, असं योगानंदाजींच्या टीचिंग्स मध्ये सांगितलं आहे. ठीक आहे. तर नंतर मग देवाला लक्षात आलं की नाही नाही, काहीतरी गडबड आहे, म्हणजे आता मला हे जग क्रिएट करायचं. आणि आता हा खूपच मोठा प्रश्न आहे की म्हणजे जर देवाला एवढं म्हणजे सफरिंगच आणायचं होतं, मग त्यांनी क्रिएटच कशाला केलं, हा सगळा एक वेगळाच भाग आहे एकंदरीत. पण मेन म्हणजे स्वामी क्रियानंदांनी यांचं उत्तर असं दिलेलं आहे की आपण सच्चिदानंद मध्ये आपला जन्म झाला आहे, आपण म्हणजे आपली निर्मिती झाली आहे आणि आनंदाचा एक नेचर असतं, एक स्वभाव असतो, तो म्हणजे लोकांची शेअर करणं. आणि त्याच्या आधी जेव्हा देव जेव्हा त्यांनी प्रकृती, जेव्हा त्यांनी हे क्रिएशन केलं नव्हतं, हे जग बनवलं नव्हतं, तेव्हा देव असं आनंदात सच्चिदानंदामध्ये बसले होते. पण एक जेव्हा आपण खूप आनंदात असतो, सच्चिदानंदामध्ये असतो, तेव्हा आपल्याला ते शेअर करायचं असतं. आणि आपण आपल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा आपण ते आपल्याला लक्षात येतं. जेव्हा आपल्याला काहीतरी चांगली न्यूज येते किंवा जेव्हा आपल्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडतं, तेव्हा पहिल्यांदा आपल्याला काहीतरी सांगायचं असतं, कोणाला तरी शेअर करायचं असतं, कारण तो आनंदाचं स्वभाव आहे इतरांबरोबर शेअर करायचा. तर तसं त्यांना हा आनंद शेअर करायचा होता आणि त्या आनंदातून आपला जन्म झालेला आहे. पण जेव्हा आपला जन्म झाला, म्हणजे माणसांचाच नाही पण एक पूर्ण सृष्टीचा जेव्हा जन्म झाला, तेव्हा जेव्हा ह्युमन बिंग्स जन्माला आले त्यावेळेस त्यांना लक्षात आलं की हे तर म्हणजे सगळं माया आहे, आपण परत देवाबरोबर एकरूप होऊया. मग देवांनी असा विचार केला की अच्छा, मग आता ह्यांना डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी आपण काहीतरी एक फोर्स निर्माण केला पाहिजे. आणि तो फोर्स त्यांनी तयार केला, ज्याला आपण सेटन म्हणतो किंवा माया म्हणतो किंवा डेल्युजन म्हणतो. तो फोर्स आपल्या सगळ्या ह्युमन बिंग्सना, माणसांना तो असा डिस्ट्रॅक्ट करणारा फोर्स आहे. पण एक गोष्ट याच्यामध्ये एक आपल्याला लक्षात आली पाहिजे की माया किंवा डेल्युजन ज्याला आपण म्हणतो, ते सुद्धा देवाचाच म्हणजे एक काय त्याला म्हणतात एक्सप्रेशन आहे आणि देवानीच ते निर्माण केलेलं आहे. पण ती जेव्हा आपण मायेच्या कडे जातो, आणि मायेचा तर एकच, जसं स्वामी क्रियानंद नेहमी म्हणायचे की मायेचा एकच रोल आहे आणि तो रोल म्हणजे तुम्हाला निराश करणं, तुम्हाला डिसअपॉइंट करणं आणि तुम्हाला म्हणजे तुम्हाला असं अट्रॅक्ट करणं की हा, तुम्ही हे केलं, तुम्ही मोठं घर घेतलं तर तुम्ही सुखी व्हा, म्हणजे असे तुम्हाला होप्स देणं की हा, तुमच्याकडे मोठं घर असेल तर तुम्ही सुखी व्हाल, तुमच्याकडे भरपूर पैसे असतील तर तुम्ही सुखी व्हाल, तुमच्याकडे सगळं एकदम एकदम सगळं
व्यवस्थित असेल तर तुम्ही सुखी आहात, असं हे मायेचं रोल आहे. पण एक प्रॉमिस जे माया नेहमी करते किंवा एक असं स्वामी क्रियानंद म्हणाले, एक गोष्ट जे माया नेहमी करते, की ते तुम्हाला निराश करते. आपण कितीही म्हटलं, की हां, आपण हे केलं तर आपण खूप आनंदी होऊ, असं कधीच होत नाही. आणि हे आपल्या जीवनाचं एक नेचर आहे, की आपण जीवनामध्ये पूर्णपणे जोपर्यंत आपण ह्या सायकल ऑफ लाईफ आणि डेथ ह्याच्यामध्ये आपण अडकलो आहे, तोपर्यंत आपण पूर्णपणे आनंदी कधीच होऊ शकत नाही. पण आपल्याला नेहमीच असं वाटतं, की आपल्याकडे एवढंसं आणखीन थोडंसं असेल, तर आपण खुश होऊ. एक सर्व्हे केला होता म्हणजे काही काळाआधी, ज्याच्यामध्ये सगळ्यांना असं विचारलं होतं, ज्यांचं इन्कम 5,000 असो, 50,000 असो, 5,00,000 असो, सगळ्यांना असं विचारलं होतं, की तुम्ही तुमच्या इन्कममध्ये सॅटिस्फाईड आहात का? तुम्हाला तुमचं अर्थार्जन आहे, त्याच्यामध्ये तुम्ही समाधानी आहात का? आणि सगळ्यांनी काही त्यांचं इन्कम जे काही असेल, अर्थार्जन जे काही असेल त्याच्यामध्ये सगळ्यांनी हेच उत्तर दिलं, नाही थोडेसे जास्त मिळाले असते तर बरं झालं असतं. आणि सगळ्यांनी असं असं म्हटलं की 10,000 जास्त मिळाले असते तर बरं झालं असतं. तर आपण ह्या जीवनामध्ये आपण कधीच संतुष्ट नसतो. आणि एक गोष्ट मला योगानंदाजींनी सांगितली ह्याच्यामध्ये, की आपण पुनर्जन्म हे एका थोडक्यामध्ये कसं समराईज करू शकतो. तर त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी होती, की एक माणूस होता आणि तो माणूस थोडासा आध्यात्मिक त्याला ॲडव्हान्समेंट मिळाली होती आणि त्यांनी देव त्याच्याकडे प्रकट झाले आणि देवाने विचारलं, "सांग तुझी काय इच्छा आहे?" तर त्या माणसाने सांगितलं, की म्हणजे माझ्याकडे सगळं आहे, पण ना माझ्याकडे थोडंसं मी वीक असतो. सतत मला ना काहीतरी त्रास होत असतो. इतर असे छोटे-मोठे आजार होत असतात. तर तुम्ही मला तब्येत चांगली द्या माझी. तर आणि माझी एकदम अशी बॉडी बिल्ड करा असं. तर देवाने सांगितलं, "बरं ठीक आहे, मी करतो तसं." आणि तथास्तु. तर देवाने मग त्या माणूस असं झालं, माणसाकडे सगळे तब्येत वगैरे व्यवस्थित झाली सगळी. तो खूप म्हणजे लांब आयुष्य झालं त्याचं. आणि असं झालं की त्याच्याकडे पैसेच नव्हते, की त्याची जी तब्येत आहे ते तो मेंटेन करू शकतो. कारण एक तब्येत मेंटेन करण्यासाठी पण आपल्याला त्याच्यासाठी खाण्यापिण्याचे जे काय आहे त्याचे पैसे लागतात. तर त्याच्याकडे फायनान्शियल प्रॉब्लेम्स आले आणि परत आणि मग त्या ह्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. आणि दुसरा जन्म होण्याच्या आधी त्यांनी देवाला विचारलं किंवा देवाने त्याला विचारलं, की "आता तुला काय हवंय पुढच्या आयुष्यात?" तर तो म्हणाला, "माझ्याकडे हेल्थ होती गेल्या आयुष्यामध्ये, तर मला पुढच्या आयुष्यामध्ये मला संपत्ती दे आणि एवढी संपत्ती दे, की मी मला तब्येत पण दे आणि संपत्ती पण दे. म्हणजे मी पूर्णपणे सुखी होईल." मग देवाने सांगितलं, "बरं ठीक आहे, तथास्तु." आणि मग ते आयुष्य चांगलं जात होतं. पण एका टप्प्यावर येऊन त्याला असं वाटलं त्या माणसाला, की "अरे, माझ्याकडे सगळं आहे. माझ्याकडे संपत्ती आहे, माझ्याकडे तब्येत आहे. पण माझ्याकडे बायको नाहीये, ज्याच्याबरोबर मी हे सगळं शेअर करू शकतो. आणि एक सुखाचा अनुभव आणखीन वाढू शकतो त्याच्यामध्ये." मग तो असाच निराश होऊन ते जन्म त्याचं संपून गेलं. आणि परत देवाने त्याला विचारलं, की "मग आता झालं तुझं हे आयुष्य, तर तुला काय इच्छा आहे का? का तुला म्हणजे पुढच्या जन्मात काय हवंय असं?" तर तो म्हणाला, की "ठीक आहे, माझ्याकडे संपत्ती आहे, माझ्याकडे तब्येत आहे, पण मला एक चांगली बायको दे." तर त्याचा परत एकदा तिसरा जन्म झाला आणि त्या तिसऱ्या जन्मामध्ये त्याला चांगली बायको मिळाली. पण दुर्दैवाने त्या बायकोचं निधन लवकर झालं. छोट्या वयात झालं आणि मग पूर्ण आयुष्य त्यांनी त्या बायको म्हणजे त्यांची जी बायको होती त्याचं आठवणीत पूर्ण आयुष्य घालवलं आणि परत तो खूप नैराश्याने त्याची मृत्यू झाली त्या आयुष्यामध्ये. आणि परत त्यांनी देवाकडे मागणी केली, की पुढच्या जन्मात जेव्हा देवाने परत विचारलं, की "आता काय हवंय तुला सांग मला." तर पुढच्या जन्मात तो म्हणाला, की "मला अशी बायको दे, जी खूप जास्त
जगेल, तिचं आयुष्य खूप जास्त असेल आणि मला संपत्ती दे आणि मला तब्येत दे. तर मग चौथा जन्म झाला त्याचा आणि त्याच्यामध्ये त्याला सगळं मिळालं. संपत्ती मिळाली, चांगलं हेल्थ मिळाली आणि बायको पण मिळाली आणि बायको एवढी जगली, एवढी जगली, एवढी जगली की त्याला त्याला ते कंटाळा आला एवढ्या म्हणजे एवढ्या आयुष्याचा. आणि मग त्याच्यानंतर त्याच्या सेक्रेटरीशी अफेअर झालं आणि मग त्याच्या सेक्रेटरीचं अफेअर जेव्हा त्याच्याबरोबर झालं सेक्रेटरी आणि त्यांनी त्याच्या बायकोला सोडून दिलं आधीच्या बायकोला आणि सेक्रेटरीने त्याच्याशी लग्न केलं, त्याचे पैसे घेतले आणि मग जेव्हा तिला पैसे मिळाले मग ती निघून गेली. मग परत तो त्या आयुष्यामध्ये पण खूप डिसअपॉइंट झाला, खूप त्याला नैराश्य आलं आणि शेवटी डेथ बेडवर जेव्हा देव परत प्रकट झाले त्याच्या बरोबर आणि ते म्हणाले, बरं मग आता काय हवंय तुला? तर तो म्हणाला, नाही नाही देवा, मला आता ह्या सगळ्याचं मला लक्षात आलेलं आहे अर्थ, मी ह्याच्यातनं शिकलेलं आहे आणि मला असं जाणवलं आहे की जे काही आहे या आयुष्यामध्ये, जे काही आपण उपभोगतो त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये एक कॅच असतं, एक कुठेतरी एक असं म्हणजे आपण कधीच त्याला परफेक्ट करू शकत नाही. तर मला तर ह्याच्यातलं काहीही नकोय, मला फक्त तू हवंयस आणि मला फक्त तुझ्याबरोबर एकरूप व्हायचं आहे. तर हे नटशेल मध्ये आपण जेव्हा पुनर्जन्म म्हणतो, तर हे एक नटशेल मध्ये त्याचं त्याचा एक एसेन्स आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपण आपण जेव्हा पुनर्जन्म घेतो हे आपल्या इच्छेने, आपल्या आपल्या इच्छा ज्या बाकी असतात त्याच्यामुळे, जसं भाग्यश्रींनी सांगितलं, ते पूर्ण करण्यासाठी आपण हा जन्म घेतो. स्वामी क्रियानंदांनी एकदा योगानंदाजींना विचारलं की आता मी लहानपणी मला एक आईस्क्रीम जर खायची इच्छा झाली असेल तर त्याच्यासाठी पण मला पुनर्जन्म घ्यावा लागेल आणि योगानंदाजी म्हणाले, हो अगदी, तुला जर आईस्क्रीम सुद्धा खायचं असेल त्याची जरी तुला इच्छा असेल तरी सुद्धा तुला पुनर्जन्म घ्यावा लागेल. मग आता जेव्हा आपण लक्षात ठेवतो, म्हणजे किती आपल्या इच्छा असतील ज्या अपुऱ्या असतील आणि कितीतरी जन्मांच्या इच्छा असतील ज्या अपुऱ्या असतील, तर मग आता आपण तसं मग पुनर्जन्माची ही जी सायकल आहे ती चालूच राहणार, मग कधी संपणारच नाही. तर त्याला मग उपाय काय आहे? तर उपाय असा आहे की जसं भाग्यश्री म्हणाल्या की आपण देवाची साधना करू शकतो आणि ह्या जन्म आणि मृत्यू या बंधनातून मुक्त होऊ शकतो. आणि स्वामी क्रियानंद नेहमी असं सांगायचे आणि ते म्हणायचे की असं तुम्ही बघा की ह्या जन्मामध्ये तुम्ही जीवनमुक्त तुम्ही होऊ शकता. म्हणजे एक आपण जेव्हा सोल फ्रीडम म्हणतो, जेव्हा आपण आत्मबोध काय आहे, आत्मबोधाचे काय टप्पे आहेत, जेव्हा आपण ते जाणवतो त्याच्यामध्ये बरेच टप्पे आहेत. एक पहिला टप्पा आणि ते म्हणाले, स्वामी क्रियानंदांनी सगळ्यांना एन्करेज केलं हा टप्पा गाठण्यासाठी, तो म्हणजे जीवन मुक्ती असं हा टप्पा जो आहे तो गाठणं. आणि जीवनमुक्त हा टप्पा काय आहे? जीवनमुक्त ह्या टप्प्यामध्ये आपला जो अहंकार आहे तो पूर्णपणे नष्ट होतो आणि आपला छोटा जो अहंकार आहे तो आपण देवाबरोबर एकरूप होतो. पण तो पूर्णपणे आपण एकरूप होते, ते एकरूप होण्याचे पण बरेच टप्पे आहेत. एक आहे सविकल्प समाधी, त्याच्यानंतर आहे निर्विकल्प समाधी आणि सविकल्प समाधी म्हणजे हा जीवनमुक्ती हा जो टप्पा आहे आणि सविकल्प समाधी याच्यामध्ये समांतर आहे, म्हणजे तोच हा टप्पा आहे. आणि त्याच्यानंतर सुद्धा आपल्याला आपले जे कर्म असतात ते आपल्याला वर्कआउट करायचे असतात आणि त्यानंतरच आपण निर्विकल्प समाधीपर्यंत पोहोचू शकतो. आणि जेव्हा आपण निर्विकल्प समाधीमध्ये पोहोचतो तेव्हा आपण सगळे आपले कर्म जे आहेत ते वर्कआउट केलेले असतात. आपण एक संत या पोझिशन मध्ये आपण ऑलरेडी पोहोचलेलो असतो आणि निर्विकल्प समाधी अचीव्ह करण्या म्हणजे पूर्ण सेल्फ रिअलायझेशन अचीव्ह करणं, म्हणजे हे आपले जे सगळे गुरु आहेत, योगानंदाजी, श्री युक्तेश्वरजी, लहरी महाशयजी, बाबाजी आणि हे जीसस क्राइस्ट, हे सगळे हे सेल्फ रिअलाइज्ड मास्टर्स आहेत. त्यांनी पूर्णपणे त्यांचं आत्मबोध हा जो सेल्फ रिअलायझेशनचा टप्पा आहे तो त्यांनी पूर्णपणे अचीव्ह केलेला आहे. ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी मध्ये
बरेच संतांबद्दल योगानंदाजींनी लिहिलेलं आहे. आणि एका त्यांच्या डिसायपलनी योगानंदाजींना विचारलं की ह्या जे ऑटोबायोग्राफीमध्ये एवढे सगळे संत आहेत त्याच्यामध्ये किती लोकांनी हा टप्पा गाठला आहे. तर त्यांनी सांगितलं की ऍक्च्युली मला तर ते नाव आठवते पण त्यांनी सांगितलं की एक योगी रामाया. योगी रामाया हे रामकृष्ण यांचे शिष्य होते आणि ते रामकृष्णाचे जे म्हणजे जे शिष्य होते त्यांनीच फक्त हा टप्पा गाठला होता आणि बाकी कोणीही जे ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी मध्ये जे कोणत्या संतांचे लिहिलेलं आहे ते एकही माणसाने त्या म्हणजे इव्हन त्रैलंग स्वामी म्हणा किंवा कितीतरी संतांबद्दल त्यांनी सांगितलं आहे. त्यांनी सगळ्यांनी भरपूर ऍडव्हान्स केलं होतं स्पिरिच्युअली पण त्यांनी कोणीही सेल्फ रिअलायझेशन निर्विकल्प समाधी हा टप्पा गाठला नव्हता कारण असंच काहीतरी एक छोटंसं अटॅचमेंट कोण सगळ्यांबरोबर राहिलं होतं. अगदी ते म्हणाले की योगानंदाजींचे वडील जे होते ते क्रियायोगी होते. त्यांनी म्हणजे भरपूर साधना केली होती. तर त्यांनी विचारलं की त्यांनी पण गाठला नव्हता का? तर ते म्हणाले नाही कारण त्यांना त्यांच्या मुलांबरोबर थोडीशी अटॅचमेंट होती. तर हे जे निर्विकल्प समाधी मला असं म्हणायचं आहे की हा खूप कठीण टप्पा आहे आणि याला वेळ लागतो. पण ह्याचा अर्थ असा नाही की आपण पूर्णपणे डिसअपॉइंटमेंट होऊ शकतं की नाही आपल्यासाठी हे नाहीच आहे. पण योगानंदाजी म्हणाले सगळ्यांसाठी आहे. सगळ्यांसाठी आणि ते म्हणाले की हे या जगामध्ये ते आले त्यांचा जन्म झाला हे दाखवण्यासाठी नाही की हा बाबा मी सेल्फ रिअलाइज्ड आहे किंवा मी एक मास्टर आहे. पण हे दाखवण्यासाठी की जर आपण त्यांच्या मार्गाने आपण जर फॉलो केलं तर आपण सुद्धा ते निर्विकल्प त्यांच्यासारखंच निर्विकल्प समाधी हे गाठू शकतो. आणि ते नेहमी म्हणायचे अ सेंट इज अ सिनर हू नेव्हर गिव्ह अप. म्हणजे आपण कितीही श्री युक्तेश्वरांनी सांगितलं होतं की आपले पास्टमध्ये आपले कितीही कर्म असू देत, कसेही कर्म असू देत, तरी सुद्धा जर आपण आज साधना आणि स्पिरिच्युअल एफर्ट केले तर आपण हा टप्पा गाठू शकतो. आणि आपल्याला माहिती आहे आपल्या मायथॉलॉजीमध्ये हे सगळे स्टोरीज आहेत. वाल्मिकीनी हा टप्पा गाठला होता. त्यांनी बरेच पाप केल्यानंतर सुद्धा जेव्हा त्यांनी राम नामाचं स्मरण केलं तेव्हा ते सुद्धा त्यांना सुद्धा हा टप्पा म्हणजे त्यांना सुद्धा मोक्ष प्राप्त झाला होता. तर हे इम्पॉसिबल नाही आहे. आणि ते म्हणाले की बरेच संत असे पण असतात जे असं नाही की ते निर्विकल्प समाधी ते गाठू शकत नाही पण ते राहतात सविकल्प समाधी या स्टेटमध्ये कारण त्यांना दुसऱ्यांना मदत करायची असते आणि ते त्यांचे कर्म असं वर्कआउट करत राहतात म्हणजे त्यांना दुसरे पण त्यांना मार्गदर्शन करू शकतात की हा रस्ता आहे ह्या रस्त्यावर चाला. तर ह्याचं म्हणण्याचं असं आहे की जीवनमुक्त किंवा सविकल्प समाधी ह्या टप्प्यापर्यंत पोहोचणं हे इम्पॉसिबल नाही आहे. आणि जर आपण आपले कर्म वर्कआउट कारण कर्म असे असतात की आपण इथे शर्ट धुतला की तिकडे मळ लागतो, तिकडे शर्ट धुतला की तिसरीकडे मळ लागतो. असं आपलं खूप असं कॉम्प्लिकेटेड कर्माचं सायकल आहे. तर ह्याच्यामध्ये राहून आपण असं नाही शेवटी सगळ्यांचंच डेस्टिनेशन आहे सेल्फ रिअलायझेशन गाठणं. पण तो किती लांब आपला रस्ता आहे किंवा आपण शॉर्टकट घेऊन जाऊ शकतो ते आपल्यावर ते आपल्यावर आहे. तर ते म्हणाले की त्याच्यामध्ये तुम्ही जाऊ नका. तुम्ही जीवनमुक्त होण्याचा प्रयत्न करा. ती स्टेज गाठा आणि जेव्हा तुम्ही इगो मुक्त व्हा किंवा अहंकार तुमच्या जेव्हा नष्ट होईल त्या स्टेट पासून जेव्हा तुम्ही तुमचं कर्म वर्कआउट कराल तेव्हा तो जास्त चांगला अनुभव तुम्हाला येईल. याचा अर्थ असा आहे की ते पहिले म्हणाले की एक तर जेव्हा अहंकार आपला जेव्हा नष्ट होतो तेव्हा काय होतं तेव्हा आपल्याला सुख दुःख हे सगळं ह्याच्या आपण पलीकडे गेलेलो असतो. वर खाली हे सगळं पलीकडे गेलेलो असतो. त्यामुळे असं थोडंसं जरी आपल्यामध्ये कर्मामुळे आपल्या बरोबर जे सिच्युएशन जे घडतात त्याच्यावर आपण एक आनंदी राहून त्या सिच्युएशन आपण म्हणजे त्याचा सामना करू शकतो. आणि ते म्हणाले सपोजिंग तुमचं खूप ऍक्सिडेंट होण्याचा कर्म असेल तर तुम्हाला फक्त एक स्क्रॅचच येईल असं. म्हणजे असं करून छोटे छोटे करून तुम्ही तुमचं कर्ममुक्त पूर्णपणे होऊ शकतात. पण त्या कर्माच्या लेवलवर आपण ऑपरेट न करून हायर लेवलवर आपण ऑपरेट करू शकतो जेव्हा आपण पूर्ण आपला अहंकार आपण त्यासाठी आपण प्रयास करू शकतो.
तर हा आपण प्रयास कसा करू शकतो? जर क्रिया योगा आपण जेव्हा करतो, तेव्हा क्रिया योगा हे आपले जे अटॅचमेंट्स आहेत, आपले जे डिल्युजन्स आहेत, आपले जे 3 शरीर आहेत, जसं भाग्यश्रीनी सांगितलं, की आपलं सूक्ष्म शरीर आहे, कॉझल शरीर आहे, आपलं हे त्या शरीरांच्या पलीकडे जाऊन आपले सेन्सेस हे सगळं वर खाली हे सगळं ह्याच्या पलीकडे जाऊन आपण त्याच्यावर ते क्रियायोगाने, आणि म्हणून ऑटोबायोग्राफीमध्ये सांगितलं की क्रियायोगा इज द फास्टेस्ट रूट टू गॉड. कारण आपण त्याच्यामध्ये गुंतून न राहणार, पण त्याच्याकडे एक असं एका थर्ड पर्सन पॉइंट ऑफ व्ह्यूनी बघू शकतो, इम्पर्सनल पॉइंट ऑफ व्ह्यूनी आपल्या कर्माकडे बघू शकतो, आणि त्याच्यामध्ये आपण जास्त प्रगती करू शकतो. आणि पतंजलींनी असं सांगितलंय योगा सूत्रामध्ये, जेव्हा आपण पूर्णपणे नॉन अटॅचमेंट, म्हणजे आपण ऍक्च्युली जे पहिले जन्म आहेत, आपल्याला ऍक्च्युली ते ब्लेसिंग आहेत की आपल्याला ते आठवत नाही. तर आपल्याकडे देवाचा आशीर्वाद आहे, कारण आपण जेव्हा आठवलं, आपण सगळे झालेलो असतो. आपल्या आयुष्यामध्ये आपण भरपूर आधीच्या आयुष्यामध्ये भरपूर काय काय केलेलं आहे, जे जर आपण ऐकलं तर आपण घाबरून जाऊ. म्हणून देवानी आपल्याला ही ब्लेसिंग दिलेलं आहे की आपल्याला आपले पुनर्जन्म आठवत नाही. पण पतंजलींनी असं सांगितलेलं आहे की जर तुम्ही पूर्णपणे नॉन अटॅच झालात, खऱ्या अर्थाने जर नॉन अटॅच झालात, तर तुम्हाला ते सगळे जन्म आठवू शकतात. आणि असे योगानंदाजींनी एकदा सांगितलं होतं की ही रिमेंबर्स द टाइम व्हेन ही वॉज अ डायमंड. आणि असं नाही की हे स्वप्नामध्ये की हा एक असं हिरा आहे असं, पण त्याच्यामध्ये हिऱ्यामध्ये पण एक कॉन्शियसनेस आहे, त्याच्यामध्ये पण एक चैतन्य आहे, आणि ते चैतन्याचं स्मृती हे योगानंदाजींना त्यांना आठवत होती. म्हणजे जेव्हा आपण पूर्णपणे नॉन अटॅच होतो, तेव्हा आपल्याला हे सगळे पूर्ण जन्म आठवतात, आणि त्याच्यामध्ये आपण आपले ते कर्म आहे ते वर्कआउट करू शकतो. हे जेव्हा जीवनमुक्त हे स्टेज येते, त्याच्यानंतर आपण हे सगळं वर्कआउट करू शकतो कर्म. तर थोडक्यात शेवटी मला असं सांगायचंय की हे ठीक आहे, आपण हा खूप मोठा प्रवास आहे, खूप लांब प्रवास आहे. आपण व्यवस्थित चांगल्या दिशेने, एका संतांनी मला सांगितलं होतं की तुझी दिशा जी आहे, त्यांनी मला सांगितलं तुझे जे गुरु आहेत ते खूप चांगले, तुझी दिशा आहे ते चांगली आहे, पण यू हॅव अ लॉंग वे टू गो. ह्याचा अर्थ असा आहे की जोपर्यंत आपण त्या दिशेवर हळूहळू पेशंटली आपण जात राहूयात, पण तोपर्यंत आपण काय करू शकतो, इन द इंटरिम आपण काय करू शकतो? तर पहिलं तर छोट्या छोट्या गोष्टीत रोजच्या गोष्टीमध्ये आपण इंट्रोस्पेक्ट करू शकतो की आपण कधी चढ उतार, हॅपीनेस, सॉरोज, सुख दुःख, कसं आपण त्याच्यामध्ये रिॲक्ट करतो, आपलं कसं ते पण कसे आपण त्याची रिॲक्शन देतोय ते आपण नोटीस करू शकतो. आणि शेवटी म्हणजे ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आपण एक असं प्लेजर आणि पेन ह्याच्या पलीकडे जाऊन, हीट आणि कोल्ड ह्याच्या पलीकडे जाऊन, आजार आणि हेल्थ ह्याच्या पलीकडे जाऊन, आपण सगळीकडे ह्या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन आपण मुक्त, म्हणजे ऍटलीस्ट आपण मनातल्या मनात मुक्त राहू शकतो. आणि शेवटचं एक सांगायचं म्हणजे सिस्टर ज्ञानमाता, जे योगानंदाचे खूप सर्वात ऍडव्हान्स डिसायपल होते, विमेन डिसायपल होते. त्यांनी ते वयाच्या खूप म्हणजे उतार वयात ते योगानंदाजीकडे आले होते, आणि त्यांना बरेच जवळजवळ 20 वर्ष त्यांना बरेच हेल्थचे त्रास होत होते, पण तरी सुद्धा त्या खूप सेवा करायच्या, आणि त्या ऍक्च्युली ऍडव्हान्स्ड होत्या, भरपूर ऍडव्हान्स्ड होत्या. आणि योगानंदाजींनी त्यांना कधीही शिकवण्याचा असा जॉब दिला नाही, कारण ते आरामात शिकू शकत होते, कारण ते ऍक्च्युली नेहमी आनंदित राहायचे, आणि ते त्यांच्या आश्रमामध्ये छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मदत करायचे. आणि त्या जेव्हा कोणीतरी त्यांना विचारलं की तुम्ही या वयात कसं मदत करू, आणि त्यांचं हेल्थ पण व्यवस्थित नव्हतं, तर तेव्हा त्या म्हणाल्या की आता आणि त्या खूप अशा म्हणजे स्टेअर्स चढायच्या उतरायच्या, असं म्हणजे भरपूर असं फिजिकल एक्सरसाइज करायच्या, एक्सरसाइज म्हणजे फिजिकल सेवा करायच्या, जेव्हा त्यांचं हेल्थ पण व्यवस्थित नव्हतं. तर त्यांना एका नननी विचारलं की
तुम्ही असं का करतात वगैरे. तर त्या म्हणाल्या, आता माझं वय झालंय खूप बदलण्यासाठी आता माझं वय झालेलं आहे. पण सांगायचा मुद्दा असा की त्या जन्मामध्ये त्यांना ऍक्च्युली निर्विकल्प समाधी प्राप्त झाली होती. योगानंदजींनी हे असं त्यांनी सांगितलं होतं की सिस्टर ज्ञानमाता हॅज मर्ज्ड इनटू द लाईट. शी हॅज मर्ज्ड अँड शी हॅज बिकम ऑमनी प्रेझेंट. आणि त्यांचे शेवटचे शब्द असे होते जेव्हा ते त्यांची मृत्यू झाली किंवा मोक्ष त्यांना मिळाला, त्यांचे शब्द असे होते की टू मच जॉय, टू मच जॉय, खूप आनंद आहे, खूप आनंद आहे. आणि त्याच्या आधी त्यांनी जेव्हा योगानंदाजी त्यांना भेटायला आले होते तेव्हा ज्ञानमातांनी त्यांना असं सांगितलं होतं की मला अनुभव द्या, सच्चिदानंदाचा अनुभव द्या. आणि योगानंदाजींनी त्यांना सांगितलं होतं की तू ऑलरेडी त्या स्टेटमध्ये आहेस, तू ऑलरेडी निर्विकल्प समाधीमध्ये आहेस, तू ऑलरेडी सच्चिदानंद मध्ये आहेस. आणि कधी कधी आपल्याला असं वाटतं, याचा अर्थ असं आहे, कधी कधी आपल्याला असं वाटतं की आपण आपल्याला आपण ऍडव्हान्स करत नाही आहोत किंवा आपण काहीच प्रगती करत नाही आहोत. पण आपण ऍक्च्युली कधी कधी आपले गुरु आपल्यापासून ते लपवतात किंवा आपले आपले गुरु आपल्याबरोबर नेहमी असतात. जेव्हा काही चांगलं असू दे किंवा काही वाईट घडू दे, गुरु आपल्याबरोबर नेहमी असतात. आणि ते आपल्याला सतत, गुरु देव सगळे आपल्याला सतत मदत करत असतात, त्यांचे सतत आपल्याकडे आशीर्वाद असतात. आणि आपण जेव्हा ते घेऊन चालतो तेव्हा आपण नेहमी देवाकडे प्रार्थना केली पाहिजे, जे काही असेल ते, की देवाकडे आपण प्रार्थना करू शकतो की मला ह्याच्यातनं मुक्ती दे. आणि तुझ्यामध्ये एकच आणि तुझ्यामध्ये मला सतत एकरूप होण्याची संधी दे आणि माझ्या प्रयासामध्ये मला मदत कर. आणि दॅट इज आपण ह्या पुनर्जन्माच्या सायकलमध्ये मुक्त होऊ शकतो. आणि आणि हा खूपच मोठा विषय ऍक्च्युली, खूप त्याच्याबद्दल बोलू शकतो. पण मुख्य म्हणजे आपण सगळे, जसं स्वामी क्रियानंदजी म्हणाले की आपण ऍटलिस्ट ह्या आयुष्यात जीवनमुक्त होण्याचा प्रयत्न करू शकतो. आणि हे सगळे होऊ शकतात. असं नाही की फक्त संतच होऊ शकतात, नाहीतर संतांनी पण हा प्रवास केलेला आहे. आणि सगळे संत जे संत झालेले आहेत, स्वामी क्रियानंदजी म्हणायचे, ते जेव्हा मागे वळून त्यांनी जे कोण संत बघतात, तर ते कोणीच असं सांगत नाही की बापरे हे सगळं स्कॅम आहे, हे सगळं म्हणजे निरार्थ आहे, असं कोणीच सांगत नाही. सगळेच म्हणतात की जे काय ते जगले, ते शेवटी त्यांचं हेच डेस्टिनेशन आहे की आपण देवाबरोबर एकरूप होणं आणि या जीवन मृत्यूच्या सायकल पासून पूर्णपणे मुक्त होणं. नमस्कार. तुमचे काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता. काही प्रश्न नाहीयेत. ठीक आहे, नमस्कार. खूप खूप धन्यवाद हे तिन्ही क्लासेस अटेंड करण्यासाठी आणि खूप खूप शुभेच्छा. हॅलो मॅडम. हो बोला. आता तुम्ही जे म्हणाला की कर्म हे आपण करतो, पण हे कर्म करताना चांगलं किंवा वाईट कर्म हे आपल्याला कसं कळेल? माझ्या दृष्टीने जे कर्म चांगलं असेल ते दुसऱ्याच्या दृष्टीने वाईट असेल, ह्यात कसं आपण हे करू शकतो? बरोबर आहे. मी काही बोलते त्याच्यावर आणि नंतर भाग्यश्री पण काही बोलू शकते. एक म्हणजे आपल्याला जर माहिती नसेल की आपलं काय धर्म आहे, कर्म म्हणजे आपण चांगले कर्म म्हणजे काय करणं, की आपला धर्म आहे तो व्यवस्थित निभावणं. तर स्वामी क्रियानंदजी जे असं म्हणाले की ह्याच्यामध्ये तुमच्या समोर जे आहे ते तुम्ही व्यवस्थित करा. आणि बरेच वेळा असं ते पण असं म्हणायचे की असं आपल्याला माहिती असतं की काय करायचं असतं, ते आपल्याला मनामध्ये माहिती असतं. काय करायचं आहे हा प्रश्न नसतो ऍक्च्युली, पण तो करण्याचा प्रश्न असतो. इन द सेन्स आपण ते करू शकत नाही. म्हणजे ते असं म्हणायचे की एव्हरीवन अंडरस्टँड्स, एव्हरीवन नोज दॅट दिस इज व्हॉट दे आर सपोज टू डू, बट मोस्ट पीपल डोंट नो, बट मोस्ट पीपल डोंट डू इट. म्हणजे आपल्या मनामध्ये आपल्याला माहिती असतं की हे आहे. दुसरं म्हणजे एक आहे की एनर्जी लेवल. आपण म्हणजे एक
प्रॉब्लेम कॉन्शियस मध्ये प्रॉब्लेम ह्या चैतन्यामध्ये जगू शकतो, किंवा आपण त्याच्या सोल्युशन ह्या चैतन्यामध्ये जगू शकतो. किंवा आपण एनर्जी, आपली ऊर्जा जर वाढवली, ठीक आहे, तर आपल्याला त्या ऊर्जेच्या लेवलमध्ये जे काही आपण आपल्याकडे ऑपॉर्च्युनिटीज आहेत किंवा जे काही आपल्या आजूबाजूला आहे ते आपण चुंबक तत्वाने किंवा मॅग्नेटिझमने आपण ते अट्रॅक्ट करतो. पण जर आपण एनर्जी आपली कमी ठेवली किंवा आपण देवाला आपल्यापर्यंत आणण्यासाठी ब्लॉक केला, आपण ओपन नाही राहिलो देवाच्या कृपेसाठी, तर आपण ते जे आपले जे थॉट प्रोसेस असतात ते त्या एनर्जी लेवलचे असतात. तर आपण नेहमी सतत असा प्रयास जेव्हा करतो की आपण आपली ऊर्जा वाढवतो किंवा जेव्हा पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा जे आपले जे विचार येतात त्या विचारातनं जे आपल्या समोर आहे ते आपण त्याच्यामध्ये केलं पाहिजे. आणि असं हळूहळू जेव्हा आपण त्याच्यातनं प्रयत्न करत जाऊ तेव्हा आपण पहिलं तर आपण प्रार्थना करू शकतो देवाला सतत, आणि प्रार्थना देव ऐकतो. देवाकडे जेव्हा आपल्या गुरूंकडे देवाकडे सतत जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा देव आपल्याला उत्तर देतो, कोणत्या तरी मार्गाने उत्तर देतो, कधी पुस्तकातून, कधी कुणा माणसातून, आणि त्याच्यामध्ये आपल्याला कळतं की हे बरोबर आहे आणि त्या दिशेने आपण जाऊ शकतो. पण जोपर्यंत जर क्लिअर नसेल तर आपल्या समोर जे आहे ते आपण मनापासून करू शकतो आणि ते आपल्या बेस्ट देऊन आपण ते करू शकतो, आणि त्याच्यातनं आपण नवीन आपल्याला मार्गदर्शन मिळू शकतं. तर बागेश्रीजी, तुम्हाला काही सांगायचं आहे का? नाही, नेहा खूप छान सांगितलं. पुढचा एक प्रश्न आहे, मग मी घेते तो, की निष्काम कर्म करताना भरपूर अडचणी काय येतात? आता निष्काम कर्म म्हणजे आपण फळाची अपेक्षा ठेवणार नाहीये, पण ह्याच्यात आपल्याला एक अजून समजून घ्यायचंय की आपण कुठल्या ऍटिट्यूडनी ते काम करतोय. देवाच्या कॉन्शियसनेस मध्ये राहून जे काही काम करतोय ते मी त्याच्यासाठी करतोय. एक वेळावर मी ती गोष्ट घेतली नाही, वेदव्यासांची एक गोष्ट होती की ते एका नदी किनारी बसले होते आणि काही गोपी त्यांच्याकडे आल्या, त्यांना नदी पार करून कृष्णाला लोणी द्यायचं होतं, तर त्यांना कृष्णाकडे जायचं होतं. त्या गोपी म्हणाल्या की आपण वेदव्यासांना विनंती करू की ते आपल्याला ही नदी पार करून देतील, काहीतरी मिराकल करतील आणि आपण मग पार करून कृष्णाला लोणी पोचूया किंवा देऊ, खायला देऊया. तर वेदव्यास म्हणाले, कृष्णा फक्त तूच आहेस, मी कुठेच नाहीये. मग गोपींना थोडस असं मनात कसं तरी झालं की अरे बापरे, आपण ह्यांना काहीच म्हटलं नाही, तर मग त्यांनाही थोडं लोणी ऑफर करतात. तर वेदव्यास ते लोणी खात 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 खूप लोणी खातात आणि मग ते थोड्याशा गोपी नाराज होतात की आपण कृष्णासाठी आणलं होतं हे एवढं सगळं लोणी, यांनीच खाऊन घेतलं. तर आणि मग वेदव्यासांचं खाऊन झाल्यानंतर मग वेदव्यास मोठ्याने म्हणतात नदीला की जर मी एकही थोडं सुद्धा लोणी खाल्लेलं नसेल तर तू दुभाजन हो आणि मग या गोपीस त्याच्यातनं जाऊ शकते. तर ती नदी अशी दुभाजते आणि त्यांना मार्ग मिळतो. मग त्या गोपी त्या नदीमधनं चालत पलीकडे कृष्णाकडे जातात. तर कृष्ण नॉर्मली त्यांची वाट बघत बसलेला असायचा, तर तो झोपलेला होता, एकदम असा शांत पोट भरून झोपला. तर गोपींना आश्चर्य वाटतं की हा का बरं झोपला, आज का नाही, वाट का नाही बघत आहे. तो म्हणतो की माझं खूप पोट भरलंय. गोपी म्हणाला कसं काय, आम्ही तर आता लोणी आणलंय, तू खाल्लं पण नाहीये. तो म्हणाला नाही, मला वेदव्यासांनी इतकं आज लोणी खायला घातलं की मला खूप मन तृप्त झालं आणि झोपलंय. याचा अर्थ काय की जेव्हा वेदव्यास स्वतः खात होते, इट वॉज ऑल ऑफर्ड टू गॉड. निष्काम कर्म करताना आपल्याला ही एवढ्या लेवलची सद्भावना मनात आणायला लागते. आणि मग प्रश्न येतो की आपल्याला हे काय प्रॉब्लेम्स जास्त का येतात, कारण मग आपली लेवल, टेस्ट लेवल वाढत जाते, कारण आपल्याला आपले कर्म कम्प्लीट करायचे असतात आणि हे करत असताना आपल्याला चॅलेंजेस वाढतच जातात, कारण हे कर्म आपले त्या लेवल मधनं हळूहळू रिकामे होत जातात. आणि जशा टेस्ट वाढतील, ही टेस्टच असते, म्हणजे आपल्या परीक्षाच असतात ह्या,
जो देव घेत असतो की किती तुम्ही माझी आठवण काढताय, की का थोडीसा त्रास झाल्यावर लगेच तुम्ही मला विसरताय का त्याच्यातच तुमचं मन वाहून जातंय. ह्या लेवलचं ते विचार करून की देव आपल्याला आपली परीक्षा घेत असतो दरवेळेस. म्हणून पण आपलं लक्ष कुठे आहे? कृष्णाकडेच पाहिजे. कुठलाही अडथळा येऊ दे, काही होऊ दे, देवाकडे पाहिजे. म्हणून निष्काम कर्म करताना आपल्या ऍक्शन्स जे काय येईल ते तुझी जबाबदारी आहे. म्हणजे तुमची जबाबदारी तिथे जाते. देवा तू करून घेतोयस माझ्याकडनं, मी फक्त करतो आहे, पुढचं तू बघ. हे करून तुमचं काम काय आहे, धर्म काय आहे, काम करून देणं. त्याच्या पुढे जे काय होणार आहे ती त्याची जबाबदारी. आणि हे तुम्ही कुठल्या ऍटिट्यूडनी, कुठल्या ह्याच्यात राहून करतात ह्याला महत्व असतं. आणि मग तो आपल्या परीक्षा हळूहळू वाढवत जातो. आणि मग ते तेवढ्या लेवल आपली वाढत जाते. ती ऍक्सेप्टन्सी लेवल पण वाढत जाते. आणि हे कॉमन आहे की आपले अडथळे वाढतच जातात नक्कीच. नेहा, मला काही ऍड करायचं असेल का? हो, काही ऍक्च्युली एक दोन गोष्टी ऍड करायच्या आहे. एक म्हणजे एक गोष्ट होती, म्हणजे जेव्हा ज्योतिषजी इथे बँगलोरमध्ये आले होते, तेव्हा त्यांनी एक भृगू चं रीडिंग घेतलं होतं, ऍस्ट्रॉलॉजिकल रीडिंग घेतलं होतं. आणि त्याच्यामध्ये ज्योतिषजी आहे ते आनंदाचे धर्माचार्य आहेत. आणि त्यांनी असं त्या ह्याच्यामध्ये सांगितलं होतं की तुम्ही कधीच, त्या रीडिंग मध्ये त्यांनी ज्योतिषजींना असं सांगितलं की तुम्ही कधीच बिझनेस केला नाहीयेत असं. आणि ज्योतिषी म्हणाले नाही, असं नाहीये की मी बिझनेस केलेला आहे, की बिझनेस केला नाहीये. कारण आनंदाची जेव्हा सुरुवात झाली होती तेव्हा ते उदबत्त्या बनवायचे अमेरिकेमध्ये, की काहीतरी अर्थार्जन होईल आणि ते आनंदाला त्याची मदत होईल, आनंद संघाला त्याची मदत होईल. तर ते जेव्हा जे ज्योतिष जी होते ते म्हणाले की म्हणजे ज्योतिषी, नॉट ज्योतिषजी बट ज्योतिषी जे होते, ऍस्ट्रॉलॉजर जे होते, ते म्हणाले की नाही तो आपण काउंट नाही करू शकत की ते बिझनेस आहे, कारण ती ऍक्च्युली तुम्ही सेवा ह्या धर्माने तुम्ही केलं होतं. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जेव्हा आपण काहीही देवासाठी करतो, किंवा जेव्हा देवाला आपले जे काही आहे ते आपण देवाला अर्पण करतो, तर ते कर्म ह्या काउंटच होत नाहीत ऍक्च्युली. त्याच्यामध्ये आपण अटॅच होऊ शकत नाही, त्याच्यामध्ये आपण गुंतू शकत नाही, कारण ते आपण ह्या भावाने केलेले आहे की त्याची मदत होईल, ते देवासाठी आपण केलेले आहे. पण ज्या गोष्टी आपण स्वतःसाठी करतो, म्हणजे स्वतःच्या आनंदासाठी करतो, अहंकार च्या दृष्टीने जे करतो, त्याच्यामध्ये त्या कार्य जेव्हा आपण करतो किंवा जे कर्म आपण करतो त्याच्यामध्ये आपल्याला त्रास होतो. पण जे काही आहे आता, ठीक आहे, आपल्याकडे रिस्पॉन्सिबिलिटीज असतात, आपलं नोकरी असते, आपलं काही आपले उद्योगधंदे जे काही असतात, ते जरीही आपण म्हणजे जे काय आपण, आपली फॅमिली असते, तर त्या सगळ्यासाठी आपण जर अर्पण केलं, देवाला अर्पण केलं, जे रोज आपण विचार करतो, जे कर्म करतो, ते आपण जर देवाला अर्पण केलं, तर आपण त्याच्यातले जे त्रास होतात किंवा त्याच्यातले जे अडथळे येतात, त्या अडथळ्यातनं जो त्रास होतो, त्या त्रासापासून आपल्याला त्याची मुक्ती मिळते. अडथळे येतात, अडथळे त्याच्यामध्ये आपण काही थांबवू शकत नाही, पण आपण त्याच्यामध्ये त्या अडथळ्याचे कसा रिॲक्ट करतो. आज एक मीटिंग होती ह्याच्या क्लासच्या आधी, आणि त्या मीटिंग मध्ये जमालजी जे एक ब्रह्मचारी आहेत, ते म्हणत होते की आपला आध्यात्मिक जे आपल्याला जर टेस्ट करायचं असेल की आपण आध्यात्मिक मध्ये किती आपण प्रगती केलेली आहे, तर जेव्हा आपल्यामध्ये अडथळे येतात, त्या अडथळ्यामध्ये आपण कसं हँडल करतो त्याच्यामध्ये आपल्याला कळतं की आपण किती प्रगती केलेली आहे. जेव्हा आपले ऑब्स्टॅकल्स मध्ये आपल्या जेव्हा डिफिकल्टी आहे त्याच्यामध्ये आपण कसं त्याला सामना जातो, त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं. म्हणजे आपण जेव्हा आध्यात्मिक जीवनशैली जेव्हा जगतो, असं नाही की आपल्याकडे, जसं भाग्यश्री म्हणाला, असं नाही की आपल्याकडे टेस्ट येत नाही किंवा आपल्याकडे प्रॉब्लेम्स येत नाही, पण त्याचा आपण सामना कसा करतो, त्याच्यामध्ये आपल्याला स्ट्रेंथ मिळते,
ते सामना करण्याची. आणि म्हणजे व्हॉट इज अ योगी, जसं योगानंदजींनी डिफाईन केलं की समवन हू कॅन बी इवन माइंडेड अँड काम in the break in the crash of breaking worlds. जेव्हा आपण समान आय डोंट नो आता कसं मी ते लिटरली ट्रान्सलेट करू, पण बेसिकली आपण जेव्हा शांत चित्ताने आपल्या डिफिकल्टीजना फेस करतो, नो मॅटर, आणि नुसतं डिफिकल्टीज नाही, पण जेव्हा सक्सेस किंवा खूप आनंद असं काहीतरी होतं, तेव्हा सुद्धा आपण एक असं थोडंसं डिटॅच होऊन आपले सक्सेस किंवा फेलियर्स जर आपण डिटॅच होऊन त्याच्याकडे बघितलं तर म्हणजे त्याच्यामध्ये आपला आध्यात्मिक प्रवास आणि त्याच्यातलं ऍडव्हान्समेंट होऊ शकते. पुढचा एक प्रश्न आहे की आध्यात्मिक प्रवासात मृतात्मे अडथळे आणतात का? आता आध्यात्मिक प्रवास म्हणजे आपण आपली एनर्जी वाढवत असतो. दरवेळेस आपण मेडिटेशन करतो तर आपली एनर्जी राईज होत असते. आणि मृतात्मे आपल्याला अडथळे आणतील का ह्याच्यापेक्षा आपण त्या लेवलला जर व्हायब्रेट होत असू आणि ते मृतात्म्यांचा आपल्याशी काही संबंध असेल पूर्वीजन्माचा, तर ते आपल्याला त्रास देऊ शकतात. पण आपली लेवल जर हायर असेल, हायर एनर्जी लेवलला जर आपण व्हायब्रेट करत असू तर आपल्याला त्रास होत नाही. पण असं आपण म्हणून अजून एक वेगळ्या अँगलने बघू, मृतात्मे म्हणण्यापेक्षा डार्क फोर्सेस जर म्हटलं तर डार्कनेस हा किंवा माया म्हणून, तर डायरेक्ट मृतात्म्यांना मी माया म्हणत नाहीये, पण माया सॅटर्न किंवा हा जो फोर्स असतो, हा जेव्हा आपला अध्यात्माचा प्रवास सुरू होत असतो तेव्हा हा फोर्स आपल्यावर जास्त काम करायला लागतो. कारण त्या फोर्सला भीती वाटत असते की आता हा आत्मा आपल्यापासून दूर चाललाय, म्हणून त्याचा फोर्स आपल्यावर वाढत जातो. कारण त्याला आपल्या इगोला त्याच्याजवळ ठेवायचं असतं आणि हळूहळू आपण आपला अहंकार, इगो हा डिझॉल्व्ह करत जातो. तर त्या अँगलनी जर बघितलं तर आपल्याला आधीचा प्रश्न पण असाच होता की अडथळे किंवा डार्क फोर्सेस हे आपल्याला त्रास देऊ शकतात, पण आपलं काम त्याच्यावर राईज व्हायचं आहे. आणि मृतात्मे आपल्याला प्रॉब्लेम केव्हा कॉज करतील, जेव्हा आपण काहीतरी त्यांच्यासाठी त्यांना काही त्रास दिलेला असेल किंवा काही पूर्वीच्या जन्मात काही अडकलेलं असेल तर कदाचित ते येऊ शकतात. नेहा, तुम्हाला काही ऍड करायचं असेल तर? छोटीशीच आहे, जसं आपण कोविडमध्ये इम्युनिटी वाढवतो, बरोबर. आपली जर इम्युनिटी स्ट्रॉंग असेल तर आपल्याला कोरोना टच करू शकत नाही, बरोबर. आणि इम्युनिटी स्ट्रॉंग करण्यासाठी आपण काय करतो, आपण काढे घेतो किंवा आपण गरम पाणी पितो किंवा एक्सरसाइज करतो किंवा डाएटमध्ये चेंजेस आणतो. तसंच जर आपलं म्हणजे जे मृतात्मे आहेत, एक ते सोल्स आहेत बेसिकली, दे आर म्हणजे जे ट्रॅप सोल्स आहेत, आणि असे त्याच्यामध्ये पण बरेच काही आहे, पण ते असे आहे की त्यांची इच्छा त्यांच्या अपुऱ्या राहिल्या आहेत आणि त्यांना पूर्ण ह्याच्यामध्ये पूर्ण म्हणजे सूक्ष्म शरीरामध्ये प्रवास करता येत नाहीये, कारण त्यांच्या इच्छा ते खूप असं बांधील राहिलेले आहेत ह्या शरीरा आणि ह्या इच्छांमध्ये, फिजिकल डिझायर्स मध्ये किंवा डिझायर्स ऑफ द अर्थ. तर त्याच्यामध्ये आपण म्हणजे त्या अशा ऍक्च्युली ते अशा लोकांमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात ज्यांची जे कमकुवत आहेत, म्हणजे जे ते स्पिरिच्युअली वीक आहेत किंवा ते म्हणजे लो एनर्जी, ज्यांची ऊर्जा खूप लो आहे, त्यांच्यामध्ये ते जाण्याचा प्रयत्न करतात किंवा त्यांना ते त्रास देण्याचा प्रयत्न करतात. पण आपण जर आपण ऍक्च्युली आध्यात्मिक या प्रवासामध्ये जर आपण नियमितपणे साधना केली किंवा आपण जे काही योगानंदाजींनी सांगितलं आहे ते सगळं फॉलो केलं तर ऍक्च्युली आपण इम्युनिटी आपली वाढवतो अशा सोल्स पासून. आणि तसं म्हटलं तर ऍक्च्युली ते आपल्याला नाही टच करू शकत. पण आहे असं ऍक्च्युली असं
जास्त लक्ष न देणं त्याच्यामध्ये जास्त चांगलं आहे, कारण आपण प्रकाशाकडे जर लक्ष दिलं तर सगळं आपलं जे डार्कनेस आहे ते सगळं कमी होतं. पण आहे म्हणजे आत्मे आहेत आणि हे सगळं निगेटिव्ह फोर्सेस, निगेटिव्ह एनर्जी, हे सगळं खरं आहे. कारण माया ही खरी आहे. पण माया पण शेवटी देवानीच बनवलेली आहे. आणि जेव्हा आपण एक सेन्स ऑफ सेपरेशन जे आहे ते आपण जेव्हा घालवतो की सगळं एकच आहे, पूर्ण सृष्टीमध्ये जे काय आहे, दगड असो, झाड असो, जे काय आहे ते सगळं एकच आहे, किंवा दुसरा माणूस असो, जेव्हा आपल्याला ते फिलिंग येतं तेव्हा आपण ह्या सगळ्याच्या पलीकडे गेलेलो असतो. आता योगानंद एक अशी गोष्ट आहे, योगानंदाजी म्हणजे ते शेवटचा जो प्रश्न आहे त्याचा मी उत्तर देते की योगानंदाजी जेव्हा एन्सिलिटास मध्ये होते तेव्हा एक असा मोठा समुद्र होता आणि ते नेहमी म्हणायचे की इथे बरेच संतांचे जे आत्मे आहेत ते येतात आणि ते इकडे असतात असे, आणि असं ते मॅटर ऑफ फॅक्ट म्हणायचं, असं नाही की म्हणजे आपण त्यांनी घाबरलं पाहिजे किंवा हे केलं पाहिजे. ते पण असं आहे, मॅटर ऑफ फॅक्ट आहे की ते त्यांना भेटायला बरेच संत, बरेच एंजल्स, बरेच चांगले चांगले सोल्स असे यायचे असं ते म्हणायचे. तर त्याच्यामध्ये आता आपल्याला जर त्याचा असा अनुभव होत असेल तर ऍक्च्युली जे काय आहे तर आपण त्यांना फक्त आशीर्वाद दिले पाहिजेत. कारण असं जर आपल्याला वाटलं की इव्हन एकदा आता मला ते एकदम क्लिअरली ती गोष्ट आठवत नाहीये, पण असं क्रियानंदाच्या बाबतीत असं झालं होतं की त्यांना असं वाटलं की असं काहीतरी फोर्स आहे जो त्यांना प्रिव्हेंट करतोय, आणि त्यांना स्वप्न पडलं होतं आणि त्या स्वप्नामध्ये त्यांना असं वाटलं होतं की असं कोणीतरी असा इव्हिल फोर्स आहे जो त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करतोय. आणि जेव्हा त्यांनी खूप तो फोर्स एकदम त्यांच्या जवळ आला तेव्हा ते मास्टर किंवा योगानंदाजींचं त्यांनी नाव घेतलं, जय गुरु किंवा जे काय ते म्हटलं, आणि तो फोर्स नष्ट झाला. तर जेव्हा आपण जप करतो किंवा जेव्हा आपण देवाच्या प्रेझेन्स मध्ये राहण्याचा प्रयत्न करतो किंवा जेव्हा आपण आपली ऊर्जा वर म्हणजे हाय एनर्जी राहण्याचा प्रयत्न करतो, हाय व्हायब्रेशन्स मध्ये, पॉझिटिव्ह थॉट्स मध्ये राहण्याचा प्रयत्न करतो, आणि असा जरी अनुभव आला तरी आपण आपले ब्लेसिंग्स देऊन, आपले आशीर्वाद देऊन आपण त्याच्यासाठी प्रे करू शकतो आणि ह्याच्यातनं बाहेर पडू शकतो. तर अशा म्हणजे आपल्याला जर अनुभव झाला तर फार तर फार आपण त्याच्यामध्ये ब्लेसिंग्स देऊन आपण त्याच्यातनं मुक्त होऊ शकतो. भाग्यश्रीजी, तुम्हाला काय सांगायचंय का? नाही, मला जास्त काही ऍड करायचं नाही यात. अगदी बरोबर आहे की ब्लेसिंग्स देऊन, कारण ते सोर्स जे आहे ते एका वेगळ्या एनर्जी लेवलला व्हायब्रेट करत असतात. सो त्यांच्याशी जास्त त्यांना डिस्टर्ब न केलेलं हे चांगलं, आणि आपण आपली एनर्जी स्ट्रॉंग ठेवणं साधनेद्वारे हे सगळ्यात चांगलं आहे. आणि त्यांना मदतच जर करायची असेल तर आपण जसं मागच्या 1-2 सेशन्स मध्ये बघितलं की प्रेयर्सनी आपण त्यांना मदत करू शकतो. सो त्या पद्धतीने त्यांना पॅसिफाय करायचं आणि शक्यतो त्या एनर्जी लेवल्सची जास्त डील न केलेलं चांगलं, कारण दे आर ऑलरेडी एका लेवलला आहे. सो लेट देम बी देअर पीसफुल. नसतील तर त्यांना प्रेयर्स पाठवूया आणि आपण आपली साधना स्ट्रॉंग ठेवून आपला मेन एम जो आहे जीवनमुक्त होण्याचा किंवा सुपर कॉन्शियसला कनेक्ट करण्याचा मेडिटेशन मध्ये, तो आपण फॉलो केलेला जास्त चांगला, कारण तिथे आपली जास्त ग्रोथ आहे. आणि या सगळ्यामध्ये इच्छाशक्ती फार महत्वाची आहे, कारण जेव्हा स्वामी क्रियानंदाजी मोठे मोठे पब्लिक टॉक्स द्यायचे तेव्हा एक दिवस किंवा 2 दिवस त्या टॉकच्या आधी ते खूप आजारी पडायचे किंवा असं वाटायचं की बापरे, कसं उठून एवढ्या हजारो लोकांना कसं ते प्रवचन देणार, असं लोकांना वाटायचं, त्यांच्या जे आजूबाजूलाची लोक आहेत. तर असं नाही की ते आत्म्याच्याच ह्याच्या माध्यमातून येतं, ते असं तुम्हाला कोणत्याही माध्यमातून काहीतरी असं नेगेटिव्ह फोर्स असतो की तुम्हाला जर डिस्करेज करतो की नाही, हे तुम्ही नाही करू शकत, ते पण एक मायाचाच भाग आहे. जे काही आपलं जे इव्हन एक जेव्हा थॉट येतं की नाही
आपण कसं डिफाईन करतो माया किंवा सेटन किंवा डेल्युजन. तर क्रियानंदाजींनी सांगितलं की जर तुम्हाला विचार जरी आला, एक नेगेटिव्ह विचार जरी आला, तरी तो एक सेटनिक फोर्स आहे, तो एक मायेचा फोर्स आहे. कारण देवाचा जेव्हा आपल्याला विचार येतात तेव्हा ते नेहमी अपलिफ्टिंग विचार असतात, ते आपल्याला हायर व्हायब्रेशन्स मध्ये नेणारे विचार असतात. आणि जेव्हा जे काही आपल्याला डाऊनवर्ड पोलिंग किंवा नेगेटिव्ह किंवा जिकडे आपण आळसाच्या मार्गावर चाललोय किंवा असं निगेटिव्ह जे खालती आपल्याला पुल करतं, ते सगळं सेटनकडनं आलं असतं, ते सगळं मायेकडनं आलं असतं. तर जेव्हा असा विचार जरी येतो आणि योगानंदाजींनी असं सांगितलेलं आहे की तुमचा जो पहिला विचार आहे, विचार येणं हे कधी कधी आपल्याला आपल्या हातात नसतं. आपल्याला जो पहिला विचार येतो तो आपल्या हातात नसतो, पण त्या विचाराचा आपण जेव्हा काय करतो ते आपल्या हातात असतं. त्या विचारावर आपण जर जास्त पॉन्डर केलं तर तो आपल्याला खाली खाली घेऊन जातो. पण विचार आला की आपण ते देवाकडे डायरेक्ट केलं तर त्या विचारातनं आपण मुक्त होऊ शकतो आणि पॉझिटिव्हिटीकडे जाऊ शकतो. तर जेव्हा क्रियानंदांना म्हणजे बरेच सतत नेहमी असं असायचं की जे चांगलं कार्य करायचे, त्यांनी जे नयास्वामी ऑर्डर निर्माण केलं, ते नयास्वामी ऑर्डरच्या आधी त्यांना ऑलमोस्ट असं वाटलं होतं की आता ते त्यांचं निधन होईल त्याच्यामध्ये. ते एवढा तो असा कधी कधी फोर्स स्ट्रॉंग असायचा, पण त्याच्यातनं ते त्यांच्या इच्छाशक्तीतनं बाहेर आले आणि मुख्य म्हणजे गुरूंच्या कृपेने ते त्याच्यातनं बाहेर आले. आणि त्यांनी जे काही कमाल केले त्याच्यानंतर हे सगळ्यांना माहितीच आहे. त्यांच्या बरेच हजारो लाखो लोकांना त्यांनी त्यांच्या कामातनं मदत केली आणि त्यांना म्हणजे आध्यात्मिक मार्गावर त्यांनी म्हणजे एक मदत केली. हजारो नाही म्हणजे लाखो लोकांनी त्यांना मदत केली. लाखो लोकांना स्वामीजींनी मदत केली. कारण त्यांनी जे काही नेगेटिव्ह आहे त्याला त्यांनी साथ म्हणजे त्याच्याकडे त्यांनी लक्ष दिलं नाही. त्यांनी पॉझिटिव्हिटीकडे लक्ष दिलं आणि त्यांच्या इच्छाशक्तीने त्यांनी फक्त गुरुसेवा, गुरुधर्म त्यांचा जे धर्म आहे त्याच्याकडे लक्ष दिलं आणि त्याच्यातून त्यांनी बरंच खूप मोठं कार्य केलं त्यांच्या जीवनातून. आता झालेले मला वाटते प्रश्न. ठीक आहे, धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना. आणि काही तुम्हाला आणखीन प्रश्न जरी असतील तरी तुम्ही व्हॉट्सअप करून विचारू शकता, तुमच्या मेंटर्सना विचारू शकतात. आणि थँक्यू, धन्यवाद ह्या सगळ्या सेशन्स मध्ये आपल्या अटेंड करण्यासाठी आणि इथे राहण्यासाठी. धन्यवाद. धन्यवाद.